भारत माता की, भारत माता की। IMAच्या वुमन्स विंग तर्फे आयोजित या ईश्वरीय कार्यात वृक्षारोपणाच्या या पवित्र कार्यक्रमात उपस्थित इंडियन मेडिकल असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर अमल पोद्दार जी, सचिव डॉक्टर नगीना नायडू जी, महिला विंगच्या अध्यक्ष डॉक्टर सौ कल्याणी दीक्षित जी, CCF श्री लोणकर जी, DFO श्री खाडे जी, भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुगवाडे जी, डॉक्टर स्नेहल, महासचिव ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासमगोट्टूवार, श्री रवि लोणकर जी, श्री प्रकाश धारणे जी, विठ्ठलराव डुकरे जी, संदीप आवारी जी, सर्व या विभागातील नगरसेवक नगरसेविका, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व पास्ट प्रेसिडेंट पदाधिकारी, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व या ठिकाणी उपस्थित डॉक्टर्स परिवारातील सर्व आदरणीय मान्यवर सदस्य बंधू भगिनी, मी सर्वप्रथम IMAच्या वुमन्स विंगचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, सदिच्छा देतो, शुभकामना देतो। आणि फक्त या माझ्या शुभकामना नाही, पावसाचा वर्षाव होतोय। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की कधीतरी एका शास्त्रामध्ये पुस्तक वाचत असताना एकीकडे वरुण देव सुद्धा आपल्याला सदिच्छा पाठवित आहे। हे खरं आहे की आपण मग निमंत्रण दिलं, मी आपला आभारी आहे। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी गेले 5 वर्ष वायू प्रदूषण कमी व्हावं आणि प्राणवायूचा पुरवठा हा वाढावा या दृष्टीने मेहनतीने काम केलं। पण ही मेहनत एका विभागाच्या माध्यमातून कधीच यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला जनसहभाग प्राप्त होत नाही, जोपर्यंत लोकसहभाग त्याच्या पाठीशी उभा राहत नाही, जनतेला हा प्रश्न माझा आहे असं वाटत नाही, तोपर्यंत कोणताही उपक्रम, कोणतंही आंदोलन, कोणतीही गोष्ट पूर्णत्वास जात नाही। मी चंद्रपूरकर विशेष करून IMA व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक दुसऱ्या कारणाने करतोय की हे खरं आहे की आत्ताच आम्ही जर्मनी जाणाऱ्यांचा सत्कार इथं केला आणि मी जेव्हा कारण विचारलं की ती जर्मनी का जात आहे, त्यांनी सांगितलं की धावण्यासाठी म्हणजे दौड स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, स्विमिंगच्या स्पर्धेमध्ये काही किलोमीटरचं स्विमिंग करण्यासाठी आणि सायकलिंगसाठी ते जात आहे। मी गमतीने मग त्यांना म्हणालो की डॉक्टर लोक इतक्या पद्धतीने उत्तम आरोग्य जर ठेवायला लागले तर मग डॉक्टरचे पेशंटची संख्या कमी होईल। आणि आजही वृक्ष लावताना हाच मूलभूत प्रश्न आहे की तुम्ही स्वतः जेव्हा वृक्ष लावता तेव्हा फक्त पेशंट्सच्या आरोग्याची चिंता नाही तर चंद्रपूरकर जनतेच्या आरोग्याची चिंता करत आहात, यापेक्षा मोठं ईश्वरीय कार्य असू शकत नाही। मी वनमंत्री असताना मुद्दाम एक गोष्ट सांगायचो, आज माझ्या हातून आमच्या बहिणींनी वडाचं झाड लावलं। खरं तर वडाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की साधारणतः 3 ऑक्सिजन सिलेंडर इतका प्राणवायू एक वडाचं झाड सोडतं। साधारणतः एक व्यक्ती 21,999दा श्वास घेतो आणि सोडतो आणि हा जो प्राणवायू आहे तो आजच्या बाजारभावाने 2100 रुपयाचा प्राणवायू रोज आपण घेत असतो आणि वडाचं झाड हे जर आपल्याला प्राणवायू देत असेल तर वडाचं झाड आपण लावतो। पण आपल्या पौराणिक कथा असतील, पौराणिक अध्यात्मच्या गोष्टी असतील, एक मात्र खरं आहे की वड सावित्री करताना हीच भावना सांगितली की वडाच्या झाडाला धागे बांधले तर 7 जन्म तोच पती मिळतो। मला माहीत नाही, हे वाचण्यात आलं, पण मी त्याच्यामध्ये नवीन जो देवाचा GR आहे तो जोडला की वडाचं झाड लावलं तर ज्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये 7 पट उत्पन्न वाढतं आणि म्हणून वडाचं झाड लावणं आवश्यक आहे। मी मधात चंद्रपूरला माझ्या मतदारसंघात
पंचायतन नावाचा एक पुस्तक वाचलं आणि मग माझ्या लक्षात आलं की झाडांचं महत्त्व हे आपल्या पौराणिक कथामध्ये, संतांच्या अध्यात्मामध्ये किती कोणत्या पद्धतीने व्यक्त झालं. पहिल्यांदा निर्णय करताना पंचायत बसायची, पण त्या पंचायतीच्या संदर्भात एक पंचायतन वाटिका असायची आणि मग त्यामध्ये वड, पिंपळ, कडुनिंब, औदुंबर, देशी आंबा किंवा बेगाचं वृक्ष असायचं आणि त्या खालती बसून घेतलेला निर्णय हा सत्यावर आधारित असायचा. राजा हरिश्चंद्राचा वारसा आपण चालवत आहोत असा निर्णयच त्यांच्या मेंदूतून निघायचा. हे जेव्हा त्या पुस्तकात मी वाचलं तेव्हा त्या झाडांचं महत्त्व हे निश्चितपणे अधोरेखांकित झालं. आज हे दुर्दैव आहे की धीरे धीरे वृक्षांची मोठी कत्तल होत आहे. 1820मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि आज आपण 2022पर्यंत जगातलं अर्ध जंगल फस्त केलं. बकासुरानी सुद्धा आपल्याकडे पाहून म्हणावं की ये रिश्ते में हमारे बाप लगते हैं अशा पद्धतीने आपण आपली कृती सुरू केली. असं मानलं जातं की कलियुग 4,32,000 वर्षाचा आहे. आत्ता तर नुकते 5,121 वर्ष पूर्ण झाले. पण 5,121 वर्षामध्ये आपण ज्या सृष्टीचं शोषण करतो आहे, वसुंधरेचं शोषण करतो आहे, हे भविष्यामध्ये असणाऱ्या मानव जातीचा शत्रू म्हणून आपण काम करतो आहे. पण याही वातावरणामध्ये काही लोक या ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये काम करत आहे. त्याचं मला निश्चितपणे अभिनंदन केलं पाहिजे. खरं तर एका कवीनी खूप सुंदर वाक्य म्हटले होते की मृत्यू का जब खुला तांडव मनुष्य के सामने आएगा, क्यों नहीं बचाए हमने वृक्ष, यह सोच मानव पछताएगा. आणि म्हणून आपल्याला जर पश्चाताप करायचा नसेल तर आपल्याला त्या कथेसारखं नोहाचं रूप घ्यावं लागेल की तो नोहा आपल्या जगबुडीच्या अगोदर स्वतःची बोट तयार करत होता. जग काय करेल मला माहीत नाही. पाऊस थांबवता येत नाही, पण तुम्ही पाऊस थांबवू शकला नाही म्हणून कार्यक्रमात अनुपस्थित नाही, तर पाऊस थांबवता आला नाही. मी माझ्यापुरती माझ्या डोक्यावर छत्री घेईल, मला पावसाची चिंता नाही. सृष्टीचा संहार करणारे संहार करतील, पण मी मात्र एक वृक्ष लावून या सृष्टीपासून, या संहारापासून या सृष्टीला वाचवण्यासाठी माझा एक वृक्ष म्हणजे निश्चितपणे माझी छत्री आहे. ही भावना आपल्याला करावी लागेल. मी सहज एकदा यूट्यूबमध्ये असंच एक माहिती पाहत असताना एक सुंदर गीत हे त्या यूट्यूबमध्ये होतं जे मला खूप आवडलं. तो कवी म्हणतो की जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, खेल रचाया लकड़ी का, जिसमें तेरा जन्म हुआ पलंग बनाया लकड़ी का, माता तुम्हारी लोरी गाय वो पालना था लकड़ी का, पढ़ने जगह जब पाठशाला में लेखन पाटी लकड़ी का, गुरु ने जब जब डर दिखलाया वो डंडा था लकड़ी का, जिसमें तेरा ब्याह रचाया वो मंडप था लकड़ी का, वृद्ध हुआ चल नहीं पाया लिया सहारा लकड़ी का, डोली पालकी और जनाजा सब कुछ है लकड़ी का, जन्म मरण के इस मेले में है सहारा लकड़ी का, उड़ गया पंछी रह गई काया बिस्तर बिछाया लकड़ी का, एक पलक में खाक बनाया खेळ था सारा लकड़ी का. आणि ही लकड़ी जर जन्मापासून मृत्यूपर्यंत शेवटच्या श्वासालाही कोणी मदतीला येत नाही, जब हम आखिरी सांस छोड़ते हैं तब भी हमारे साथ कोई अगर लपेट के लिपक के रहता है तो वो लकड़ी रहती है. आणि ही लकड़ी हेच आमच्या आयुष्याचं सार आहे, हेच आमच्या आयुष्याचं स्वप्न आहे. मी या जिल्ह्यामध्ये अनेक गार्डन केले. APJ अब्दुल कलाम गार्डन केलं. या जिल्ह्या शहरामध्ये महानगरात 14 ओपन स्पेसमध्ये गार्डन केले. एकच इच्छा होती की ओपन स्पेसवर अतिक्रमण होऊ नये. प्रत्येक विभागामध्ये आमच्या इथं जे नगरसेवक आहे इथेही उपस्थित आहे, तेही जीव लावून काम करत होते. आणि आज तर मी स्वतः जॉगर्स पार्कमध्ये आलो आहे. खरं तर या अगोदर उत्तम पाटील वन उद्यान ही मी कन्सेप्ट केली. महाराष्ट्रामध्ये कल्याण डोंबिवलीपासून अनेक ठिकाणी उद्यानं झाली. मग मियावाकीला मी अटल आनंद घनवन हे नाव देऊन मियावाकी केलं.
काही लोक हसायचे. मला माहिती आहे की जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर झाडं गावली, एका पत्रकाराने लिहिलं काय 5-5 फुटावर झाड असतं का, कारण त्याला शास्त्र माहीत नव्हतं. अटक आनंद घनवनाचं त्यांनी टीका केली वर्तमानपत्रात. आज कधी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोरून जा, पक्ष्यांचा आवाज येतो. जिथं कोरडी जागा होती, ड्राय जागा होती. मी इको पार्क हा पंभुर्ण्याला केला, इको पार्क ब्रह्मपुरी केला, इको पार्क अनेक या महाराष्ट्रात केले. संभाजीनगरमध्ये मी मंत्री नसताना जेव्हा एक फोन आला तो होता इको बटालियनचा. ही इको बटालियन आर्मीची बटालियन मी लावली होती, कारण मराठवाड्यामध्ये फक्त 4.62% जंगल आहे. खरं तर आम्ही ॲव्हरेजमध्ये 33% जंगल असलं पाहिजे. 4.62% जंगल असेल तर सृष्टीचा परिणाम निश्चित होतो. आणि पुन्हा एक माहिती देतो की आता हाही शोध लागला आहे की आपण जेव्हा चिडचिड करतो, ती चिडचिड करण्याचं प्रमुख कारण आहे प्रदूषण. त्यामुळे एखाद्या परिवारात बायको चिडचिड करत असेल तर तिला दोष देऊ नका, पर्यावरण मंत्र्यांना दोष द्या. मी पर्यावरण मंत्री नाही, वनमंत्री आहे. आणि नवरा चिडचिड करत असेल तर त्यालाही दोष देऊ नका. दोष द्यायचा असेल तर पर्यावरणाला द्या की वाढणाऱ्या प्रदूषणाने ही चिडचिड होत आहे. एकमेकाला दोष देण्याचं कोणतंही दुरान्वय कारण नाही. आता शेवटची गोष्ट, ज्या जॉगर्स पार्कमध्ये आलो, एक खंत मग नक्की आहे की गेले 5 वर्ष मी मन लावून काम करायचो, जीव लावून काम करायचो, पण नंतर त्याकडे सार्वजनिक मालमत्तेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो उदासीन आहे. सार्वजनिक मालमत्ता ही जन्मानंतर तिचा तात्काळ मृत्यू व्हावा त्याला सार्वजनिक मालमत्ता म्हटलं जातं. पण या ठिकाणी मी IMAच्या महिला विंग्सला, वुमन्स विंगला आवाहन करेन. इथं असणारे आमचे खाडे आहे, लोणकर साहेब आहे, त्यांच्यासोबत एक बैठक घ्या. या जॉगर्स पार्कमध्ये जे काही उणीवा आहे, त्रुट्या आहे, कमतरता आहे, त्याची यादी करा. त्याला लागणारे पैसे मी उपलब्ध करून देईन. पण ज्या ठिकाणी आता आपण वडाचं वृक्ष लावलं, हा जॉगर्स पार्क या जिल्ह्यातील उत्तम पार्कमध्ये व्हावा. यासाठी आवश्यक असेल तर या वुमन्स, ज्या IMAची वुमन्स विंग आहे त्यांची समिती करा. तेही आठवड्याला एक दिवस इथे येतील, पाहतील. आणि वुमन्सची शक्ती ही तर यागा तर मला वाटतं की स्त्री शक्तीचं महत्त्व आज सांगण्याची आवश्यकता नाही. पण एक प्रसिद्ध वाक्य आहे की जेव्हा देव थकला विश्वनिर्मिती करता करता, तेव्हा देवानी सांगितलं की यानंतरची विश्वनिर्मिती ही स्त्री करेल. आणि आजही ती विश्वनिर्मिती स्त्रीच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून या जॉगर्स पार्कमध्ये सुद्धा दीक्षित मॅडम असतील, आमच्या स्नेहलताई असतील, बाकी सर्व टीमनी जीव ओतावा, लक्ष द्यावं आणि हा जॉगर्स पार्क इतका सुंदर करावा की जिल्ह्यातील प्रत्येकाला कधी ना कधी इथे यावंसं वाटेल. इथं शुद्ध हवा घेऊन उत्साहाने, ऊर्जेने, शुद्ध विचाराने, शुद्ध आचाराने अतिशय उत्तम कृती करण्याची इच्छा व्हावी. मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून, हृदयापासून धन्यवाद देतो. या ईश्वरीय कार्याबद्दल, वृक्ष लावण्याबद्दल, या वसुंधरेला नमन वंदन करण्यासाठी. अमृत महोत्सवी वर्ष आहे. आयुष्यामध्ये जग पुढे जावं, देश पुढे जावा हे वाटतं, पण देश तेव्हाच पुढे जाईल जेव्हा मी स्वतः, तुम्ही स्वतः पुढे जाल तरच देश पुढे जाईल. तुम्ही स्वतः खूप पुढे जा. तुमच्यासाठी सदिच्छा. शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना की तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत जगातलं सर्वात महागडं जे कॉस्मेटिक आहे ते म्हणजे चेहऱ्यावरचं हास्य, ते 24 तास 365 दिवस तुमच्या चेहऱ्यावर राहावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.